बौद्धिक क्षमता चाचणी या अंतर्गत संख्यांचा समसंबंध या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे, पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तो संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा। पहिला प्रश्न आहे, 12चा संबंध 64 तसा 21चा संबंध काय असेल। या ठिकाणी आपल्याला 12चा संबंध दिलेला आहे 64 सोबत आणि प्रश्नात विचारलेला आहे 21चा संबंध काय असेल। आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 12चा हा जो संबंध आहे 12 गुणिले 5 अधिक 4 अशा प्रकारचा संबंध आहे। हाही अगदी अशाच प्रकारचा संबंध असेल, म्हणजे 21 गुणिले 5 अधिक 4 म्हणजे याचे जे उत्तर येणार आहे 109 येणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 3946 याचा संबंध 93644 आहे, तर 1807 संबंध काय असेल असं विचारलं आहे। 3946 याचा संबंध दिलेला आहे तो 9364 यांच्याशी दिलेला आहे। याचा अर्थ या दोघांची अदलाबदल केलेली आहे, या दोघांची अदलाबदल केलेली आहे। अगदी तसाच संबंध आपल्याला या ठिकाणी पाहिजे 1807, म्हणजे 18 च्या ऐवजी आपण या ठिकाणी 81 घेणार आणि 07 च्या ऐवजी 70, म्हणून 8170 8170 हा पर्याय बरोबर असेल। म्हणजे या पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 2चा संबंध 7शी जसा आहे तसा 37चा संबंध कशाशी आहे असं विचारलेलं आहे। 2च्या नंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 2च्या नंतर 3 आणि 5 या मूळ संख्या सोडून क्रमाने येणारी मूळ संख्या आहे 7। त्याचप्रमाणे आपल्याला 37 नंतर 2 क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी सोडाव्या लागतात, 41 आणि 43, आणि त्यानंतर क्रमाने येणारी जी मूळ संख्या असणार आहे ती 47 असणार आहे। 2 संख्या सोडल्यानंतर क्रमाने येणारी मूळ संख्या ही 47 असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। या ठिकाणी 24चा संबंध 40शी जसा आहे तसा आपल्याला 39चा संबंध या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। हे आहे 8 गुणिले 3 आणि हे आहे 8 गुणिले 5, म्हणजे हे 8चा तिसरा मल्टिपल आणि हा 8चा 5वा मल्टिपल आहे। 39ला आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 13 गुणिले 3, म्हणजे पुढचा जो पद असणार आहे तो असणार आहे 13 गुणिले 5 अर्थात 65, म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी येणारी संख्या असणार आहे ती असणार आहे 65। म्हणून पर्याय क्रमांक 4 जे असणार आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 512शी जो संबंध असणार आहे 8चा, याचा अर्थ 512 जे आहे हा आहे 8चा घन आणि हे आहे 8। आपल्याला विचारलेलं आहे 343चा संबंध कशाशी असेल। 343 जे आहे हे 7चा घन आहे, म्हणजे या ठिकाणी प्रश्नाच्या ठिकाणी जे अंक येणार आहे तो हा 7 असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 615चा संबंध या ठिकाणी 12शी दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं लक्षात येईल या ठिकाणी हा 15 अंक घेतलेला आहे आणि त्याचे निमपट या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे हे असेल 15 वजा 3 बरोबर 12। अगदी त्याचप्रमाणे आपल्याला 819चा या ठिकाणी घ्यावं लागेल, म्हणजे हे असेल 19 वजा 8/2, म्हणजे हे असेल 19 वजा 4 बरोबर 15। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 2चा संबंध 6शी दिलेला आहे, याचा अर्थ हे असेल 2 गुणिले 2 अधिक 2, अगदी तसाच संबंध 3 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे 8 असेल। म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल। या ठिकाणी 2चा संबंध 6शी दिलेला आहे, म्हणजे हे 2 आहे आणि हा 2चा घन वजा 2 आहे। अगदी त्याचप्रमाणे 3चा संबंध आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे या ठिकाणी येणारा जो अंक असणार आहे हा 3चा घन वजा 3 असणार आहे। 3चा घन वजा 3 म्हणजे या ठिकाणी 24 असेल। म्हणून प्रश्नाच्या ठिकाणी येणारा जो अंक असणार आहे तो या ठिकाणी 24 असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तरे असतील। 512चा संबंध 12शी जसा आहे तसा 343चा संबंध कोणत्या संख्येशी असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे। 512चा संबंध जो आहे तो 12शी आहे। आपण 512 या संख्येतील अंकाची बेरीज करू। या अंकातील जी बेरीज येणार आहे ती 8 असणार आहे, म्हणजे आणि पुढे आपण 8/2 घेतल्यानंतर 12 अंक मिळणार आहे। अगदी त्याचप्रमाणे 343चा संबंध आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे, म्हणजे 3 4 आणि 3 या संख्येतील अंकाची बेरीज घेऊ आपण, ती या ठिकाणी 10 असेल आणि 10चे निमपट त्यामध्ये मिळवू, म्हणजे येणारा अंक जो असणार आहे तो 15 असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। 7चा संबंध 42शी, अगदी त्याचप्रमाणे 14चा संबंध आपल्याला विचारलेला आहे। 7चा संबंध 42शी आहे, याचा अर्थ या ठिकाणी लक्षात येईल हे 7 आहे
आणि हा जो आहे हा 7चा वर्ग वजा 7 आहे. अगदी त्याचप्रमाणे 14चा संबंध आपल्याला या ठिकाणी शोधावायचा आहे. म्हणजे हा 14चा संबंध जो असणार आहे हा 14चा वर्ग वजा 14 असणार आहे. म्हणजेच हे 196 वजा 14 असणार आहे. म्हणजेच 182 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. आणखी दुसऱ्या प्रकारे आपण या प्रश्नात सोडू शकतो. 7चा संबंध 42, याचा अर्थ हे आहे 7 गुणिले 7 वजा 1 म्हणजे 6चा संबंध असणार आहे. अगदी त्याचप्रमाणे 14चा संबंध आपल्याला विचारला आहे. म्हणजे हे असणार आहे 14 गुणिले 14 वजा 1. हे जरी सोडवलं तर आपण या ठिकाणी आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते 182 उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण या दोन्ही प्रकारे सोडल्यानंतर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला मिळणार आहे. 4चा संबंध या ठिकाणी दिलेला आहे 61शी, तर 6चा संबंध आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी आपण पहिल्या लक्षात येईल 4चा संबंध जो आहे 61 म्हणजे हा आहे 4चा घन वजा 4 वजा 1 म्हणजे 4च्या अगोदरची संख्या. अगदी तसाच संबंध 6चा विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 6च्या ऐवजी घ्यावे लागेल 6चा घन वजा 6 वजा 1. 6चा घन जो असणार आहे तो 216 असणार आहे, वजा 5 म्हणजे या ठिकाणी 211 जे असणार आहे ते या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 64चा संबंध आपल्याला या ठिकाणी 33शी दिलेला आहे. 64च्या नेहमी आपण करू. 64च्या नेहमी केल्यानंतर या ठिकाणी 32 असेल. यामध्ये आपण 1 मिळाल्यानंतर 33 अशा प्रकारे येणार आहे. अगदी 128चा संबंध आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे आपण 128ची नेमपट घेऊ. ही असणार आहे 64 आणि यामध्ये आपण 1 मिळाल्यानंतर हे असणार आहे 65. म्हणजेच 128चा जो संबंध आहे तो 65शी असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 2चा संबंध आपल्याला या ठिकाणी 24शी दिलेला आहे आणि 108चा संबंध आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आपण 2ला असं लिहू शकतो 1चा घन गुणिले 2. याला लिहू शकतो 24 म्हणजे हा 2चा घन गुणिले 3 आहे. 108 म्हणजे हा 3चा घन गुणिले 4 आहे. म्हणजेच पुढची क्रमांक संख्या जी असणार आहे ती 4चा घन गुणिले 5 असणार आहे. म्हणजेच हे 64 गुणिले 5 असेल. याला आपण सोडल्यानंतर जे उत्तर असणार आहे ते 320 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 72चा संबंध 42शी दिलेला आहे. आपल्याला विचारलेला आहे 30चा संबंध काय असेल. 72च्या बाबतीत आपल्या लक्षात येईल हे जे असणार आहे हे 9 गुणिले 8 असणार आहे. 42 म्हणजे हे 7 गुणिले 6 असणार आहे. 30 म्हणजे हे 6 गुणिले 5 असणार आहे. तर पुढची संख्या जी असणार आहे ती नक्कीच क्रमाने संख्याचा गुणाकार असेल. 4 गुणिले 3 म्हणजे या ठिकाणी 12 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 70चा 58शी जो संबंध आहे अगदी तसाच संबंध 127चा कोणत्या संख्येशी आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. 70 याला आपण असं लिहू शकतो हा असणार आहे 8चा वर्ग अधिक 6 आणि 58 म्हणजे हा असणार आहे 8चा वर्ग वजा 6. 127 जे असणार आहे ते असणार आहे 11चा वर्ग अधिक 6. अगदी त्याचप्रमाणे प्रश्नाच्या ठिकाणी जो अंक येणार आहे तो असणार आहे 11चा वर्ग वजा 6. 11चा वर्ग जो असणार आहे तो 121 वजा 6 म्हणजेच या ठिकाणी उत्तर जे असणार आहे ते 115 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं. 125चा जो संबंध या ठिकाणी दिलेला आहे 36शी आणि प्रश्नात विचारलेला आहे आपल्याला 64चा संबंध काय असेल. 125 जे आहे हे आहे 5चा घन आणि 36 म्हणजे आहे 5 अधिक 1 म्हणजे पुढचा क्रमावर अंक यांचा वर्ग. 64च्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर प्रश्नात येईल हा आहे 4चा घन म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी जी संख्या असणार आहे ती असणार आहे 4 अधिक 1 चा वर्ग म्हणजे या ठिकाणी 5चा वर्ग असणार आहे आणि हे असणार आहे 25. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 23चा संबंध या ठिकाणी 45शी दिलेला आहे. आपल्याला विचारलेला आहे 59चा संबंध कशाशी असेल. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल हा आहे 23 गुणिले 2 वजा 1 बरोबर 45. अगदी त्याचप्रमाणे 59 गुणिले 2 हे असेल 118 वजा 1 म्हणजे या ठिकाणी 117 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. याशिवाय आपण आणखी 23 आणि 45 यांचा संबंध असाही लावू शकतो. 23 मध्ये आपण या ठिकाणी 22 जर मिळवले या ठिकाणी 45 अंक मिळणार आहे. अगदी त्याचप्रमाणे 59 मध्ये आपण 22 जर मिळवले तर या ठिकाणी 81 हा उत्तर मिळणार आहे. म्हणून 81 हे सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल.
121चा संबंध या ठिकाणी 15शी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 232चा संबंध या ठिकाणी शोधावायचा आहे. या ठिकाणी आपण अंकांची बेरीज करूया. अंकांची बेरीज जी असणार आहे ती 4 असणार आहे. 15 म्हणजे हे असणार आहे 4चा वर्ग वजा 1 बरोबर 15. याचप्रमाणे 2 अधिक 3 अधिक 2 या सर्व अंकांची बेरीज करू आपण. या ठिकाणी अंकांची बेरीज जी असणार आहे ती या ठिकाणी 7 असणार आहे. म्हणजेच 7चा वर्ग वजा 1 बरोबर हे असणार आहे 49 वजा 1 म्हणजे 48. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. दोनचा संबंध या ठिकाणी दिलेला आहे 0.008. अगदी त्याचप्रमाणे 3चा संबंध आपल्या ठिकाणी विचारलेला आहे. 2चा संबंध 0.08 याचा अर्थ हे आहे 2चा घन छेद 1000. अगदी त्याचप्रमाणे 3चा संबंध विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी 3चा घन छेद 1000 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 3चा घन जो असणार आहे तो 27 असणार आहे छेद 1000 म्हणजेच येणारे जे उत्तर असणार आहे ते 0.027 हे असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 1चा संबंध 3शी दिलेला आहे याचा अर्थ हे सरळ सरळ 1 चे तिप्पट आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे 27 हे कशाशी संबंधित असेल. याचा अर्थ हे सुद्धा तिप्पट असलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी जो अंक असणार आहे तो 9 असणार आहे म्हणजे 9ची तिप्पट ही 27 असणार आहे. म्हणून 9 हे प्रश्नाच्या ठिकाणी येणारा आपला अंक असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 0चा संबंध 4शी जसा आहे तसा अगदीच 18चा संबंध या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. 0 म्हणजेच हे आहे 1चा घन वजा 1चा वर्ग. 4 म्हणजे हे आहे 2चा घन वजा 2चा वर्ग. 18 म्हणजे हे 3चा घन वजा 3चा वर्ग आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा जो अंक असणार आहे तो असणार आहे 4चा घन वजा 4चा वर्ग. 4चा घन जो असणार आहे तो 64 असणार आहे. 4चा वर्ग जो असणार आहे तो 16 असणार आहे. म्हणजेच या दोघांचा फरक जो असणार आहे तो असणार आहे 48. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 48चा संबंध 19शी असेल तर 68चा संबंध कोणाशी असेल असा प्रश्न विचारलेला आहे. 48ला आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 16 गुणिले 3 म्हणजे 48 असणार आहे आणि 19ला आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 16 अधिक 3 म्हणजे अंकाचा गुणाकार आणि अंकांची बेरीज यांचा समसंबंध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. 68 म्हणजे हे असणार आहे 17 गुणिले 4 म्हणजे 68 असणार आहे. म्हणजे प्रश्नाच्या ठिकाणी येणारा जो अंक असेल तो असणार आहे 17 अधिक 4 म्हणजेच 21. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 284चा जो संबंध आहे 71शी दिलेला आहे तर विचारले 65चा संबंध कोणाशी असेल. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 284 जी आहे 71ची 4 पट आहे. म्हणजेच या ठिकाणी 65ची जी 4 पट असणार आहे ते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजेच 65 गुणिले 4 जे असणार आहे हे असणार आहे 260. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे असेल ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 10चा संबंध या ठिकाणी 50शी दिलेला आहे आणि 14चा संबंध आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 10चा संबंध 50शी म्हणजे हे आहे 10चा वर्ग छेद 2 म्हणजेच 100 छेद 2 बरोबर 50. अगदी तसंच आपल्याला 14चा संबंध या ठिकाणी शोधावायचा आहे म्हणजे हे असणार आहे 14चा वर्ग छेद 2. 14चा वर्ग जो असणार आहे तो 196 छेद 2 असणार आहे म्हणजे हे जे असणार आहे हे 98 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 65चा संबंध 17शी जसा आहे तसा 126चा संबंध या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. 65 जे आहे याला आपण 4चा घन अधिक 1 अशा प्रकारे लिहू शकतो आणि 17 म्हणजे हा 4चा वर्ग अधिक 1 असणार आहे. 126 म्हणजेच हा 5चा घन अधिक 1 असणार आहे. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा जो अंक असेल हा निश्चित 5चा वर्ग अधिक 1 असेल. म्हणजेच 5चा वर्ग हा 25 अधिक 1 असेल म्हणजे बरोबर 26. म्हणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा जो अंक आहे तो 26 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.